तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये जसं का आपल्याला माहिती आहे परेल वर्कशॉपचं काम सुरू झालं आहे. तर आज मी चाललो आहे परेलला. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी परेल वर्कशॉपची रिसेंट अपडेट देईल, म्हणजे किती काम झालं आहे, किती काम बाकी आहे, कोणते मूर्तिकार तिथे असतं, कसं काय, सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की जोडून राहा, कारण की हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला गणेशोत्सव अपडेट देणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये परेल वर्कशॉपची. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की जोडून राहा. मित्रांनो, परेल वर्कशॉपच्या आतमध्येच एक घरगुती मूर्त्यांचा मंडप आहे, स्टॉल आहे. तर आपण आतमध्ये जाऊन छोट्या मूर्त्यांना बघूया, किती सुंदर आहेत घरगुती मूर्त्या. तर मित्रांनो, इथे लालबागचा राजा 2025 या बाप्पाची रेप्लिका मूर्ती देखील आहे, जी तुम्ही घरगुती गणपती म्हणून बसवू शकता. तर चला मी तुम्हाला ती मूर्ती पूर्ण दाखवतो. चिंचपोकलीच्या चिंतामणी ह्या बाप्पाची रेप्लिका मूर्ती. तर मित्रांनो, हे आहे ईश्वर आर्ट्स, जिथे तुम्हाला घरगुती बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्त्या वेगवेगळ्या थीममध्ये तुम्हाला इथे भेटतील. इथे बघू शकता तुम्ही, जय मल्हारची थीम आहे, ह्या थीमवर बाप्पाची मूर्ती आहे. परत तुम्हाला रेप्लिका मूर्ती पण भेटतील, जसं की चिंचपोकलीच्या चिंतामणीची रेप्लिका बघा इथे बघू शकता. परत इथे वरती लालबागच्या राजाची एक्झॅक्ट रेप्लिका मूर्ती तुम्हाला भेटेल, वेगवेगळ्या थीममध्ये मूर्त्या भेटेल. तर हे ईश्वर आर्ट्स हे परेल वर्कशॉपमध्ये एंटर केल्या लेफ्ट साईडलाच आहे एंट्रन्सला. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि तुमच्या घरगुती बाप्पाची बुकिंग किंवा पूजेच्या मूर्तीची बुकिंग करा.